मला एक बिनधास्तपणाचा एका लहान मुलाचा किस्सा सांगावासा वाटतो. शाळेमध्ये त्या लहान मुलाला मास्तरांनी असं विचारलं, तुझा जन्म कोणत्या राज्यात झाला रे? तुम्हाला महाराष्ट्र. स्पेलिंग सांग. तसं असेल तर गोवा. आपली आता पुढची अप्सरा येते, ती सुद्धा तेवढीच बिनधास्त आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गिरिजा ओक हिचं. जीव माझा जाळी घेऊ नका तुम्ही जाया रोज रोज रात पाळी. माघाची ही थंडी असा जीव माझा जाळी घेऊ नका तुम्ही जाया रोज रोज रात पाळी. सात घालती माझी काया उभी रात जाई बघा गिरणीचा बाजू दे भोंगा. तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा. ना हो दाजी आम्ही गिराजी उगा आणि वेळ तुम्ही आता घेऊ नका. झाली या बाया खोळी मधु जरात पाळी हा अर्ध्यावर डाव तुम्ही सोडू नका. तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा. तुम्ही सोडू नका. गिरणीचा बाजू दे भोंगा. तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा. काय गिरणीचा पट्टा होता अगं. जोरदार नृत्य केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. जाणून घेऊया आपण दीपालीचं काय मत आहे. संबंध गाण्यात तुझी एनर्जी व्यवस्थित पुरवलीस तू. आणि मी मागच्याला तुला जे म्हटलं होतं की कोरस सुरू असताना तू कोरसची डान्सर नाही आहेस, तू लीडची परफॉर्मर आहेस, ते लक्षात ठेव. या दोन्ही गोष्टी तू नीट लक्षात ठेवल्यास. आणि मुवमेंट मला मध्ये मध्ये सुटल्यासारख्या वाटल्या. एनर्जी तुझी पुरत होती आज अख्ख्या गाण्यात. पण अदरवाईज परफॉर्मन्स छान होता. खूप मस्त गाण्याचं सिलेक्शन होतं. थँक्यू. गिरिजा मला खूप आवडली लावणी. म्हणजे स्पेशली मयूरने ज्या छोट्या छोट्या मुवमेंट्स जमिनीवर बोटं हे करायच्या किंवा अशा बऱ्याच छोट्या छोट्या मुवमेंट्स बसून होत्या, त्या लक्षात राहण्यासारख्या होत्या. अंगठा पकडायच्या किंवा खूप गोड होत्या त्या मुवमेंट्स. खूप छान. आणि मला मयूरने केलेली कोरिओग्राफी आवडली लावणीची. मला ओव्हरऑल तुझा डान्स खूप आवडला. तू छान केला. एस्पेशली लावणीमध्ये जो शृंगार असायला हवा आणि आपला जबरदस्त थीम आहे, त्यामुळे शृंगार आणि नायकावरचा होल्ड या दोन्ही गोष्टी तू खूप छान सांभाळल्यास. तर मला खूप आवडला तुझा परफॉर्मन्स. थँक्यू. आता जाणून घेऊया आपल्या महागुरूंचं काय मत आहे. खरंच बिंदास परफॉर्मन्स होता. थँक्यू. हा एक
ती जी मुवमेंट, ही जी मुवमेंट होती ना, की ती जी ढोलकीचा तो तोडा जो होता बिगिनिंग M0चा मुखडा सुरू होण्याच्या आधी, तर त्यात एका ढोलकीच्या पीसवरती अशी मुवमेंट होते. त्याच्यानंतर तो पीस चेंज होतो. त्या चेंज झालेल्या ढोलकीच्या तालावर सुद्धा हीच मुवमेंट झाली. तर त्यामुळे त्याची काळजी घ्या. बाकी तुमचा जोश आणि तुमची एनर्जी, तुमचा व्हायब्रन्स अतिशय सुंदर होता असं मला वाटतं. आता जाणून घेऊया तुला मार्क्स किती मिळणार आहेत ते. दीपाली विचारे 6 आणि फुलवा खामकर 7. या दोन्ही गुरूंच्या मार्क्सचं ऍव्हरेज काढून तुला 100 पैकी 65 मार्क्स मिळालेले आहेत.